विश्वंभर चौधरी निर्भय बनो व्याख्यान भाग 9। सिंगाने आणला. पण हा देश इतक्या विचित्र पद्धतीच्या बौद्धिक पातळीला गेलेला आहे की केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या एवढं करणाऱ्या माणसाला तो मौनी बाबा म्हणतो आणि बोलत नाही पुढे. पदवीच खोटी असलेल्या माणसाला विश्वगुरू म्हणतो. ह्या देशाची वैचारिक पातळी कुठे गेली असा मला प्रश्न पडतो की याच मातीत तयार झाले का सगळे? याच मातीत विचारवंत, याच मातीत लेखक, कवी, याच मातीत कलाकार जे ताठकण्याने भूमिका घेत होते तयार झाले का? कलाकारांनी तर आता भूमिका घेणंच सोडलंय. एक आमचे पुण्याचे प्रसिद्ध कलाकार आहेत, सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणतात, अरे हाही चांगला, अरे तोही चांगला, अरे सगळे चांगले आहेत रे, वाईट कोणीच नाही, तर हे काय चाललंय देशात? हे त्यांच्याकडे उत्तर नसतं. इतक्या गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घ्यायच्या, खरं कधीच बोलायचं नाही. आम्ही त्याही सरकार विरोधात लढलो. माझं 2011 ते 14 तुम्ही चॅनल काढून पहा वागळे साहेबांचा. आम्ही त्यावेळेला काँग्रेसला, राष्ट्रवादीला सगळ्यांना आम्ही धारेवर धरलेले, आम्ही त्याच्यासाठी प्रसिद्ध होतो आणि आताही आम्ही बोलतोय. पण त्यावेळेला काही लोकांना ते फार आनंदाचं वाटत होतं, ते खुश व्हायचे. आता मात्र ते नाराज होऊन आम्हाला देशद्रोही म्हणतात. एवढा मोठा आता फरक झालेला आहे. सरकारच्या विरोधात बोलणं हे तुमचं काम आहे, तो संघर्ष हे तुमचं काम आहे. म्हणून तर एनटी सरांच्या आज एवढ्या संख्येने लोक येत आहेत दुसऱ्या, ते तुमचं काम आहे. ज्या दिवशी पत्रकार आणि ज्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सरकारच्या विरोधात बोलत नाहीत, तेव्हा समजा की त्यांच्यातला प्राण संपलेला आहे आणि ते गेलेले आहेत, निश्चित झालेले आहेत. ही भूमिका आहे. कायमस्वरूपी विरोधी पक्ष हीच तुमच्या माझ्या कम्युनिटीची भूमिका आहे. तुमच्या आणि माझ्या जातीची भूमिकाच ही आहे की आपण कायमस्वरूपी विरोधी पक्ष आहोत. पण आज मीडिया त्याच्यावर बोलायला तयार नाही. इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स मधून आश्चर्यकारक आकडा आपल्याला कळेल. 5270 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळाले. इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स म्हणजे जे कॉर्पोरेट देणग्या देतात त्यांची नावं जाहीर करण्याची गरज नाही. कोणाचीच नावं जाहीर करायची गरज नाही. तुमच्या कामाच्या मधल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या. 5270 कोटी भाजपाला मिळाले. हे एकूण इलेक्ट्रॉनल बॉन्डचं 57% एकाच पक्षाला मिळालं आणि 43% उरलेले शेकडो पक्ष भारतातले हे 43%मध्ये आहेत. यत्नाळ असं काहीतरी आडनाव होतं त्यांचं, बसवेश्वर यत्नाळ असं काहीतरी आडनाव आहे त्यांचं, कर्नाटकी नाव आहे, बसवराज यत्नाळ. हे कर्नाटकाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी परवा धमकी दिली की जर माझा भ्रष्टाचार काढला आणि मला काही केलं तर 40,000 कोटीचा कोविडचा भ्रष्टाचार बाहेर काढीन. हे त्यांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. त्याला उत्तर राष्ट्रवाद, तुम्ही राष्ट्रद्रोही. ते बरं झालं सत्यपाल मलिकांनी सगळी पोलखोल केली. जे काही घडलं तिथे काश्मीरमध्ये, तिथल्याच राज्यपालांनी त्यांच्याच पक्षाची ती पोलखोल केली. कोणी विमानं दिली नाही, कोणी काय केलं, त्यांनी सगळा पाढा वाचला. आपण कोण सांगा? मग त्याला राष्ट्रवादाच्या आड घ्यायचं की मग तुम्ही देशद्रोही असं ते म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये आता मी काही फार ते चर्वण खूप झालं त्याच्या विषयावर, अनेक जण अनेकदा बोलले, मी ते बोलत नाही. महाराष्ट्रातलं सरकार कसं पडलं, काही लोक गुवाहाटीला कसे गेले, काही लोक मग तिथून कुठे गेले, मग सुरतला गेले, असं काय पर्यटन चाललं होतं गोव्यापर्यंत, ते सगळ्यांना माहिती आहे. आता मी काही त्याच्यावरती बोलत नाही. मला वाईट ह्याचं वाटलं की जर चव्हाण साहेबांचं महाराष्ट्र आपण म्हणतो, यशवंतराव चव्हाण साहेबांचं, तिथपासून सगळ्यांनी ती जी डिग्निटी पाळली, ती जी महाराष्ट्राची शान पाळली, तो महाराष्ट्र आता थट्टेचा विषय झाला, याचं मला वाईट वाटतं. दिल्लीला गेलं की लोक म्हणतात, क्यों भाई बिहार के ऊपर तो बहुत हसते थे, अब महाराष्ट्र में क्या हो रहा है? आणि तेव्हा एक मराठी माणूस म्हणून माझी मान खाली जाते की महाराष्ट्राचं राजकारण ज्याचा आदर्श देशाने घेतला, महाराष्ट्राने खूप काही देशाला दिलं. पर्यावरणाचे कायदे, जलप्रदूषणाचा कायदा पहिला आपला आहे, मग देशाने घेतला. अनेक गोष्टी महाराष्ट्र पुढारलेला होता, अनेक बाबतीत पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो. फुले शाहू आंबेडकर परंपरा, इथे कोणत्या परंपरा नाहीत, इथे सगळ्या परंपरा झाल्या. म्हणजे रानडे, गोखले, गांधी, विनोबा ही परंपरा 3/4 इथलीच आहे. फुले शाहू आंबेडकर परंपरा, कोणत्या परंपरा इथे झाल्या? या सगळ्या परंपरांनी जो महाराष्ट्र उभा केला, त्या महाराष्ट्राला जगाच्या पातळीवर बदनाम केलं आपल्या त्या प्रसंगाने. मला माहित नाही 120 देशांमध्ये बदनामी झाली का, किती देशांमध्ये झाली. मुख्यमंत्री म्हणाले होते की 120 देशांमध्ये माझ्या नावाची चर्चा आहे, ती कोणत्या अर्थाने मला माहिती नाही, पण ती झाली, ती चर्चा झाली. आणि महाराष्ट्र एका अशा वळणावर येऊन पोचला जो कधीही तो नव्हता. हा महाराष्ट्र कधीही हिंसक नव्हता, हा महाराष्ट्र हिंसेच्या विरोधात राहणार होता. इथे विनोबा होऊन गेले, ज्यांनी सांगितलं हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहणारा तो हिंदू, असं विनोबांनी सांगितलं. त्या महाराष्ट्रात हिंसा सुरू झाली. मी काय बोलावं, इथे कोल्हापूरमध्ये दंगली झाल्या.
कोल्हापूरमध्ये काही मुलांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं, त्याच्यावरून दंगली झाल्या. औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं चूक आहे, मी ते निषेधार्हच समजतो. पण त्या मुलांचं स्टेटस काय ते तर पहा, ती कॉलेजला जाणारी मुलं आहेत काहीतरी. पण महाराष्ट्रामध्ये तेही प्रयोग सुरू झाले आणि म्हणून ही जास्त सजग आहे आणि म्हणून निर्भय बनू ह्या व्याख्यानाचं प्रयोजन तेच होतं की आता आपण जर डोळ्यात तेल घालून उभे राहिलो नाही तर या महाराष्ट्राचा समावेश पुन्हा हिंदी पट्ट्यात झाल्याशिवाय राहणार नाही. इथली संस्कृती पूर्णतः बदलण्याचा कट चालू आहे आणि तो वेगवेगळे बाबा बुवा इथे बोलत आहेत. इथला वारकरी संप्रदाय संपवला कसा जाईल त्याचेही कट चालू आहेत आणि त्याच्यावर पण राज्य दुसऱ्याच लोकांचं येणार आहे, हे पण चालू आहे. मला अजिबात माझा राम मंदिराला विरोध नाही. मी हिंदू आहे, राम मंदिर होतं ही चांगली गोष्ट आहे. देशभरात अनेक राम मंदिरं आहेत आणि ती पण जागृत आहेत सगळी. माझा त्याला विरोध नाही. राम मंदिराच्या निमित्ताने जे सुरू आहे मी त्याला आणि म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे मी वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे येणार आहे आणि मी थांबणार आहे. परवा पेपरला एक इंटरेस्टिंग बातमी होती. ती बातमी अशी होती की एक फार मोठे शास्त्रज्ञ भूगोलातले आणि त्यांनी भूगोलामध्ये भारतात राम मंदिरं कुठं कुठे हे दाखवलं, भारतभरातली. काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मला त्या शास्त्रज्ञांना रामराया एवढीच बुद्धी देव अशी मागणी करायची की एक दिवस त्यांना अशी बुद्धी हो की भारतातल्या वैज्ञानिक संस्था कुठे आहेत याचं त्यांनी भूगोलात लोकांना दाखवावं. मला एवढीच प्रार्थना आहे माझी की तेही बुद्धी मिळू दे की वैज्ञानिक मंडळी काय करतात. मग अशी मला आपले NCLचे सायंटिस्ट असलेले सर भेटले, समोर बसले असतील कदाचित. NCL सारखी संस्था नेहरूंनी 39 संस्था देशभरात आणल्या CSIRच्या. काय तुम्ही बघा, डिझायनिंग हा शब्दही नव्हता, अलीकडे 10 वर्षात आपण ऐकतोय. त्याची इन्स्टिट्यूट अहमदाबादची 50 वर्षापूर्वी झालेली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग. समुद्री शास्त्र आमच्या पर्यावरणवाल्यांना पण माहीत नव्हतं. युरोपमध्ये पर्यावरणशास्त्र फार आधी सुरू झालं, पण त्यांनाही ते माहिती नव्हतं की समुद्री शास्त्र वेगळं असू शकतं. त्याची पण तुमच्या गोव्यामध्ये शेजारच्या NIO नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी नेहरूंनी सुरू केली. या सगळ्या संस्था सुरू केल्या, त्यातून सायन्स आणि वैज्ञानिक तयार व्हावेत अशी अपेक्षा होती. पण आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टी असलेले लोकच तयार होत नाही. लोक PhD MSc सगळं होतात, पण कोणती तरी बाबा बुवाची अंगठी घालतातच, गळ्यात काहीतरी लॉकेट तरी घालतील, तर ती वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात होत नाही. आणि ती एक मोठी व्यथा आपली आहे की आपल्या देशात विज्ञान खूप शिकवलं जातं. इथे पण BSc सगळं आपल्याकडे आहे आणि विद्यार्थी शिकतात विज्ञान. कुलगुरू साहेबच दोन्ही महोदय बसलेले. विज्ञान सगळीकडे शिकवलं जातं, पण वैज्ञानिक दृष्टी नाही शिकवली जात. आणि त्याची अडचण आहे की सायंटिस्ट झालेल्या माणसाला मंदिर कुठे आहेत ते दाखवा असं वाटतं, त्याला वैज्ञानिक संस्था कुठे हे नाही दाखवा वाटत. ही त्याची अडचण आहे. अनेक तुम्ही गोष्टी पहा, आपल्यापेक्षा युरोपमधल्या अनेक देशांचा आकार फारच छोटा आहे. म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा आकाराचे देश आहेत. मग तुम्ही जर्मनी घ्या, फ्रान्स घ्या, इटली घ्या, कोणते घ्या, त्याची लोकसंख्या आणि आकारमान आपल्या कुठेच नाही. पण त्या देशातून तयार होणारे नोबेल विजेते, नोबेल पुरस्काराचे विजेते आणि आपले याची तुलना करा, मग तुमच्या लक्षात येईल की काय. आपल्याकडे नोबेल विजेतेच नाहीत. त्याचं कारण तो शास्त्रीय दृष्टिकोन आपण करू शकलो नाही. PhDची डिग्री असते, सगळी असते, MSc PhD, पण मग ते फक्त त्या विषयात असते. विज्ञान म्हणून ते डेव्हलप होत नाही. वैज्ञानिक दृष्टी त्यातून येत नाही, विचार कसा करावा हे कळत नाही. शिक्षण संस्थेचं प्रयोजन कुठल्याही शिक्षण संस्था कोणता विचार देत नसते, पण विचार कसा करावा हे शिकवणं हे त्यांचं प्रयोजन आहे. आणि आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन दिला जात नाही आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टीत मागे असतो. मी NCLचं सरांना म्हणत होतो की आता इतकी वाईट अमृतकाळात अवस्था आहे की ज्यांना पद्म पुरस्कार वगैरे वगैरे लोकांनी दिले आणि खूप नावाजले, ते शास्त्रज्ञ आज गोमूत्रावर संशोधन करतायत. ही अवस्था आहे आता NCLची सध्याची. सगळं सायन्स संपलेलं आहे. कुठून डार्विनला उडवून टाकलंय, कुठून आता आर्किमिडीज काढून टाकला, कुठून ती आवर्त सारणी काढली, सगळी मोडतोड चालू आहे. आणि त्याचं कारण म्हणून मी पुन्हा म्हणतो की 24ला मतदान केंद्रावर जाताना या देशात विज्ञान राहणार की छद्म विज्ञान, हाही एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की आपल्या मुलांना काय शिकायचंय, विज्ञान शिकायचं का वेगळंच काहीतरी शिकायचं, हाही एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. मध्ये पंतप्रधान म्हणाले वैज्ञानिक परिषद, सायन्स काँग्रेस, आता सायन्स काँग्रेस पण बंद केली. कदाचित त्याच्या नावात काँग्रेस होतं म्हणून असेल का काय माहिती नाही. कोणीतरी सांगितलं असेल की काँग्रेस इसको बंद करतो, तर केली ती बंद. झाली नाही म्हणजे यावर्षी, काही सांगता येत नाही. नॅशनल काँग्रेसमध्ये पंतप्रधान असं म्हणाले की हमारे पास भी प्लास्टिक सर्जरी थी. आणि त्यांनी उदाहरण पुराण काळातलं दिलं. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे, आपण सगळे चांगले हिंदू आहोत, आपल्याला ती कथा माहिती आहे
ही पार्वती स्नानासाठी आत गेलेली होती आणि तिने गणपतीला सांगितलं की तू राखण कर, कोणाला आत येऊ देऊ नको. आणि नेमके तिथे शंकर आले आणि गणपती बाप्पांनी त्यांना काही ओळखलं नाही आणि आत जाऊ दिलं नाही, म्हणून शंकर क्रोधायमान झाले आणि त्यांनी शिरच्छेद केला. तर पंतप्रधान असं म्हणाले की हमारे पास मित्रो प्लास्टिक सर्जरी थी, म्हणून ते हत्तीचं डोकं लावता आलं. प्लास्टिक सर्जरी नसती तर कसं लावता आलं असतं? काय तर्क आहे बघा. तर आपले बाळ फोंडके साहेब फार सुंदर लेख लिहिला आणि त्यांनी फक्त एक लॉजिकल प्रश्न विचारला की जर प्लास्टिक सर्जरी होती तर जे उडवलं होतं ते डोकं का नाही चिटकवलं, एक हत्ती का मारला त्याच्यासाठी, असंच. लॉजिकचा कोणताही संबंध ठेवायचा नाही. एक जण विज्ञान परिषदेत एकाने पेपर वाचला होता की म्हणले आमच्याकडे पूर्वी 19 मजली विमान आणि त्या विमानाला रिव्हर्स गिअर पण होता. कळलं नाही की ते इकडे शाहूपुरीत कुठेतरी कंजेस्टेड जागेत पार्किंग लावायचं, काय करायचं होतं कळलं नाही. छद्मविज्ञानाकडे देश चालला. विज्ञान संपून टाकलं. या सरकारचं अजून एक पाप आहे हे मोठं. भ्रष्टाचार वगैरे पाप आहेत ते तर आहेच आहेत, पण हे मोठं पाप आहे की यांनी विज्ञान मारून टाकलं. न्यूटन काढून टाकायचं, मग ठेवायचं कोण? फळ पडताना पाहिलं, हे काय रामदेव बाबांनी केलं असं लिहायचं का आता इतिहासात? गुरुत्वाकर्षणाचा शोध रामदेव बाबांनी लावला असं आता लिहायचं का? कोणतं विज्ञान आणि काय शिकवणार आहात तुम्ही? तेव्हा हे सगळं युरोपात पण घडलं. एक काळ असा होता की युरोपमध्ये लोकांनी धर्मावरून मारामाऱ्या केल्या, सगळं झालं, मोठे मोठे रक्तपात झालेत. पण एका क्षणी त्यांच्या लक्षात आलं की अरे विज्ञानाशिवाय तरुणोपाय नाही, आणि तेव्हा ते विज्ञानवादी झाले. त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टी आली. आज युरोपमध्ये विशेषतः स्कॅन्डिनेव्हियन ज्या देश आहेत त्यांच्यामध्ये आज चर्चेस रिकामे पडलेत आणि ते दुसऱ्या जागांमध्ये कन्व्हर्ट होत आहेत, कारण लोक चर्चमध्ये जायचंच नाकारतात. काही कारणच नाही असं म्हणतात. फार मोठी संख्या लोकांची वाटते जे चर्चेसना नाकारतात. युरोपमध्ये चर्चेसवरून मोठी हत्याकांड झालेली आहेत. त्याच युरोपमधली आज परिस्थिती आहे. भारताला तिकडे जायचं की नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून संविधानात बाबासाहेबांनी जे सांगितलं आणि संविधानाप्रमाणे जी वैज्ञानिक दृष्टी आपल्याला प्रत्येकाला येणं आवश्यक आहे, तिकडे आपण जायचं की नाही असा प्रश्न आहे. मित्र, आता खूप बोललो, जास्त बोलणं बरं नाही. आभार मानतो संयोजकांचे की आज माईंनी मला इथे येण्याच्या लायक समजलं आणि ND सरांची सेवा करण्याची संधी मला दिली. एक शेवटी फक्त राष्ट्रकवी दिनकर यांचं एक काही उद्धृत करतो आणि मी आपली रजा घेतो. त्यांनी लिहिलं की समर शेष है, युद्ध अजून बाकी आहे. समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध. फक्त तो बाण चालवणारा नाहीये दोषी. समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध. जो तटस्थ रहेगा समय लिखेगा उसका भी अपराध. धन्यवाद.